कुळगाव ग्रामीण पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात सुरू केलेल्या कारवाईत आणखी भर पडली आहे। बेकायदा दारूसाठा आणि विक्री करणाऱ्या महिला आरोपीला ताब्यात घेतलं असून तिच्याकडून देशी विदेशी बनावटीची दारू असा एकूण जवळपास 15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। वांगणी आणि परिसरातील ग्रामीण भागामध्ये अवैध धंद्यांना ऊत आल्याचं पाहायला मिळतंय। या भागात पोलिसांकडून सातत्याने कारवाईचा धडाका सुरू आहे। कुळगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाखाली मागील काही महिन्यांपासून कारवायांचा धडाका सुरू आहे। महिनाभरापूर्वी दारू विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या। त्यातच आता पुन्हा वांगणीजवळील डोणे येथील एका घरात अवैधरित्या साठवलेली आणि विक्रीसाठी ठेवलेली दारू जप्त करण्यात आली आहे। डोणे येथील हरी निरगुडा यांच्या घरात देशी विदेशी बनावटीची अवैधरित्या साठवलेली दारू हस्तगत करून पोलिसांनी महिलेला देखील ताब्यात घेतलं। या कारवाईत देशी विदेशी बनावटीच्या दारूसह 14,970 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। दरम्यान धक्कादायक बाब म्हणजे महिनाभरापूर्वीच या महिलेच्या पतीला अर्थात हरी निरगुडा यांना देखील अवैध दारूसाठा आणि विक्री प्रकरणी ताब्यात घेतलं होतं। महिनाभरात लगेचच झालेल्या कारवाईत त्याच ठिकाणी पुन्हा दारूसाठा आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। मात्र पोलिसांकडून सातत्याने कारवाया सुरू असल्याने अवैध धंदे करून देणार नाही अशी पोलिसांची स्पष्ट भूमिका दिसून येते। या प्रकरणी अधिक तपास कुळगाव पोलीस करीत आहेत। Like, comment, share and subscribe.